बुलेटिनची सुरुवात करूया पुण्यातल्या जमीन व्यवहाराच्या बातमीनं। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण गुन्हा दाखल करताना पार्थ पवारांना मात्र वगळलं गेलंय। पार्थ पवारांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। अमेडिया कंपनीला जमीन देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। प्रांताधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार येवलेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मंदार, गुन्ह्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, पण पार्थ पवारांपर्यंत अजूनही या गुन्ह्यांची झळ पोहोचताना दिसत नाहीये, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये। येवलेंचा या सगळ्यामध्ये कसा संबंध आहे? हा जो दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणामध्ये तो अधिक गंभीर स्वरूपाचा आहे। काल पहिला गुन्हा पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, तो 6 कोटींचा मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल होता। मात्र हा जो पुण्यातील खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला गुन्हा आहे तो ही शासनाची जमीन एका खाजगी कंपनीला, म्हणजे पार्थ पवार यांची जी अमेडा कंपनी आहे त्या कंपनीला देण्यासाठी संगनमत केलं। कोणी केलं तर तहसीलदार असलेले सूर्यकांत येवले आणि शीतल तेजवानी, ज्या महिलेकडे या जागेची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे असा तिचा दावा आहे, आणि त्यानंतर या अमेडा कंपनीचे एक भागीदार असलेले दिग्विजय पाटील, या तिघांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा अधिक गंभीर स्वरूपाचा आहे। शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा हा गुन्हा आहे, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची कारवाई आपल्याला पाहायला मिळेल। अटकेपर्यंत ही कारवाई जाऊ शकते। अर्थात तू जसं विचारलंस पार्थ पवारांचं नाव पहिल्या गुन्ह्यामध्ये देखील नाही, पार्थ पवारांचं नाव या गुन्ह्यामध्ये देखील नाही। का नाही? अर्थात या पाठीमागं राजकारण आहे। प्रज्ञा, निश्चित राजकीय हात तर या सगळ्यामागे आहे हे आपल्याला दिसतच आहे। अमेडिया कंपनीला जमीन देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। मंदार, आणखी कोणते बडे चेहरे, आणखी मोठे मासे सुद्धा या संपूर्ण व्यवहारामध्ये गळाला लागू शकतात का? काय अंदाज आहे? या प्रकरणामध्ये अनेक सरकारी अधिकारी चौकशीच्या फेऱ्यामध्ये येऊ शकतात आणि पुढे जाऊन त्यांच्यावरती कारवाई देखील होऊ शकते। आपण पाहिलं की नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील एक अधिकारी जो आहे ज्याच्यावरती काल गुन्हा दाखल झाला, त्यानंतर आज तहसीलदारांवरती गुन्हा दाखल झाला। मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील किंवा इतर अनेक अधिकारी आहेत ज्यांच्यापर्यंत हे गेलं त्यावेळी, म्हणजे तहसीलदारांवरती गुन्हा दाखल झाला कारण त्यांनी ही शासकीय जमीन जी आहे ती या कंपनीला देण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांनी प्रस्ताव जो होता तो वरिष्ठांकडे पाठवला होता, त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांना वाचवण्यासाठी म्हणून या तहसीलदारांवरती खापर फोडलं गेलं का हाही प्रश्न आहे। कारण अहवाल जरी तहसीलदारांचा असला तरी तो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेला होता, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांपर्यंत कारवाई पोहोचणार का, त्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का, हा यामध्ये प्रश्न आहे। अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्या हाताखालून किंवा ज्यांच्या अधिकार क्षेत्रातून हे प्रकरण पुढे गेलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार का हा प्रश्न आहे। कारण या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय अंग देखील आहे। आपण पाहतो पार्थ पवार यांचं नाव याच्यामध्ये आहे। मात्र या नावामुळे जे अधिकारी या सगळ्या व्यवहारामध्ये सहभागी आहेत त्यांची नावं कुठेतरी मागे पडू नयेत, पोलिसांनी त्यांची देखील चौकशी करावी ही अपेक्षा आहे। प्रज्ञा, मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।